नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, बालरोग तज्ज्ञ म्हणून मागच्या 10 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे. आज मी एक महाराष्ट्र शासनाचा संदेश आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान हे राबवलं जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या 21 जिल्ह्यामध्ये ह्या आजाराचे रुग्ण आढळतात. हा आजार काय आहे? हा आजार एक अनुवंशिक आजार आहे. म्हणजे आपल्या मुलाला, बाळाला हा आजार होऊ शकतो, पण त्या आजार होण्यामागे त्याचा काही दोष नाही. कारण की ह्या आजाराचे एक ॲबनॉर्मल जीन आईवडिलांमध्ये असले, ज्या आईवडिलांना ह्या आजाराची काहीही लक्षणं नसतात, पण हे एक जीन आईकडून, एक जीन वडिलांकडून बाळाला आला, असे 2 जीन आपल्या मुलांमध्ये असले तर त्यांना सिकल सेल ॲनिमिया हा आजार होतो. हा आजार अतिशय गंभीर आहे. ह्या आजारामध्ये RBC जी आपलं हिमोग्लोबिन घेऊन जाते रक्तामध्ये, त्याचा शेप ॲबनॉर्मल असतो. त्यामुळं ह्या रक्ताच्या गाठी ह्या RBCच्या बनतात आणि ह्या आपल्या व्हेन्स किंवा ब्लड व्हेसल्स ब्लॉक करतात आणि सगळे असे गंभीर लक्षणे या आजारामुळे त्यामध्ये दिसतात. अतिशय सिव्हिअर पेन होतं, अवयव निकामी होतात, इन्फेक्शन होतं, ॲनिमिया होतो. ह्या आजाराचे हे लक्षण आहेत. हा आजार टाळता येतो जर आपण ह्या आजाराचं प्रिव्हेन्शनसाठी टेस्ट केली, आईवडिलांनी केली, लग्नापूर्वी केली, गर्भधारणा होण्यापूर्वी करून घेतली, तर नक्कीच हा आजार आपल्या होणाऱ्या बाळाला टाळता येतो. त्यासाठीच हे अभियान महाराष्ट्र शासनाने 21 जिल्ह्यांमध्ये राबवलं आहे. 15 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत 21 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जात आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये हे अभियान राबवलं जात आहे. सोलबिलिटी नावाची टेस्ट आहेत. जर आपल्या कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हमध्ये असा कोणी रुग्ण असेल तर नक्कीच आपण ही टेस्ट करणं अनिवार्य आहे. तसेच बाकी लोकांनी पण आपल्या ह्या आजार प्रिव्हेन्शनसाठी आपल्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. तसेच आपले आरोग्य सेवक किंवा आरोग्य कर्मचारी आपल्या घरोघरी जाऊन ह्या आजाराचे रुग्ण शोधतील किंवा त्यांच्या टेस्ट करण्याला तुम्हाला सांगतील, त्यांना मदत करावी. तर नक्कीच आपण ह्या गव्हर्नमेंटच्या इतक्या चांगल्या युनिव्हर्सिटी त्यांचा मदत करावी. हा आजारला उपचार नाही आहेत, फक्त हा आजार प्रिव्हेन्शननी म्हणजे होऊ न देणं हेच याबद्दल एक मोठं आपल्याला पाऊल उचलता येईल ह्या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी. तर आपण ह्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचं स्वागत करू आणि ह्या अभियानाला सरकारला मदत करू. थँक्यू.